जगातील सर्वोच्च शिखरावरील यशस्वी मोहिमेनंतर आता पुण्यातील गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या केवळ महिला गिर्यारोहकांचा संघ लडाखमधील मेंटोक कांगरी या हिमशिखरावरच्या मोहिमेसाठी रवाना झाला आहे। या 16 दिवसांच्या मोहिमेत 18 वर्षाच्या तरुणीपासून ते 50 वर्षाच्या पुढील महिलेपर्यंत एकूण 11 महिला सहभागी झाल्या असून ज्येष्ठ गिर्यारोहक अंजली कात्रे यांचा सहभाग या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरला आहे। या मोहिमेला बुधवारी प्रसिद्ध उद्योजिका व ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या हस्ते भारताचा राष्ट्रध्वज देऊन शुभारंभ करण्यात आला। गिरीप्रेमी संस्थेच्या संस्थापिका उषाप्रभा पागे, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश जिरपे, संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी काकडे यांनी महिला गिर्यारोहकांच्या जिद्दीचे कौतुक करत अत्यंत कठीण परिस्थितीत सलग 16 दिवस चालण्याची तयारी आणि कोणतीही भीती न बाळगता हिमालयातील आव्हान स्वीकारण्याचा आत्मविश्वास या महिलांमध्ये दिसून येतो। त्यांच्या शौर्याला आणि चिकाटीला सलाम करते असे गौरवोद्गार काढले। आज येथे माझ्याकडे जेव्हा झिरपे सर 3-4 दिवसापूर्वी त्यांनी फोन केला की असा असा हा प्रोग्राम आहे आणि तुम्ही या प्रोग्रामचा फ्लॅग ऑफ कराल का, तेव्हा मला खूप छान वाटलं की कुठला तरी हा आगळा वेगळा असा विषय माझ्याकडे आला आणि मी पहिल्यापासूनच अशा चांगल्या गोष्टींना प्राधान्य देत आलेली आहे। आज मी इथे पाहिलं जेव्हा या मुली आल्या, या सगळ्या गिर्यारोहणावर जाणार आहेत, चालत जाणार आहेत, 16 दिवस सलग चालणार आहेत, अशा या मुलींकडे बघून विशेष मला फार आनंद झाला। आनंद याच्यासाठी झाला की तरुण मुली तर याच्यामध्ये आहेतच, परंतु वयस्कर महिला देखील याच्यामध्ये आहे। म्हणजे खरोखरच आज मी खूप इन्स्पायर झाले, मला खूप आनंद झाला आणि मी अशा या मुलींना म्हणजे खरोखरच हे एक आव्हानात्मक आहे की कठीण परिस्थितीतून आज तुम्ही वर चढत चढत चाललेला आहेत, म्हणजे खरंच ही एक गोष्ट खूप आव्हान देण्यासारखी आहे। आणि ह्या मुलींच्या चेहऱ्यावरती तो अजिबात कुठेही भाव नाहीये, एकदम आम्ही हे आव्हानात्मक करतोय किंवा असं काही नाही, त्या इतक्या त्यांच्यामधली जिद्द, त्यांच्यामधला जी कॉन्फिडन्स जो जाणवतो तो प्रचंड चांगला जाणवत आहे आणि याचा मला खरंच विशेष आनंद होत आहे। या सर्व ज्या मुली चालल्या आहेत यांच्या संपूर्ण ग्रुपला माझ्याकडून, माझ्या ग्रॅव्हिटीज फाउंडेशन कडून खूप खूप शुभेच्छा। ऑल दी बेस्ट। उषाप्रभा पागे, उमेश जिरपे, अविनाश फौजदार व आशिष माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तन्वी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत सोनिया भावसार, देवयानी वडनेरकर, अंजली कात्रे, शीतल मुकादम, अनुष्का देव, गायत्री दमामे, चेतना शेटे, साक्षी प्रभुने, शर्वरी परांजपे, तनिष्का शिंदे या 11 महिला गिर्यारोहकांचा समावेश आहे। 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या या 16 दिवसीय मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तरुण मुलींसोबतच वयस्कर महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे। या महिलांच्या अफाट ऊर्जेने प्रेरित होऊन उषा काकडे यांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले। कठीण आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणाऱ्या या सर्व महिलांचे मनोधैर्य वाढवत उषा काकडे आणि त्यांच्या ग्रॅव्हिटीज फाउंडेशनच्या वतीनं संपूर्ण संघाला या मोहिमेसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या। उमेश जिरपे यांनी सांगितले की या मोहिमेसाठी सहभागी महिलांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कठोर शारीरिक व मानसिक तयारी केली आहे। सह्याद्रीतील ट्रेक, दीर्घ पल्ल्याच्या पदभ्रमंती, तंदुरुस्तीचे प्रशिक्षण आणि हिमालयीन मोहिमेचे विशेष तयारी करून हा संघ सज्ज झाला आहे। लडाखमधील मेंटोक कांगरी हे सुमारे 6250 मीटर उंचीवरील आव्हानात्मक हिमशिखर असून या मोहिमेत गिर्यारोहकांना प्रतिकूल हवामान, कमी प्राणवायू आणि दीर्घ पायी प्रवासाचा सामना करावा लागणार आहे। भारतीय तिरंगा आणि गिरीप्रेमीचा ध्वज शिखरावर फडकावून हा महिला संघ यशस्वीपणे परत येईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। एव्हरेस्टची मोहीम गिरीप्रेमीची नुकतीच यशस्वी झाली आणि त्याच्या पाठोपाठ आता फक्त मुलींची ऑल वुमन एक्सपिडिशन लेह लडाखमधील मेंटोक कांगरी या शिखरावरती निघते। या सगळी टीम सज्ज आहे आणि उद्या पुण्यातून त्यांचं प्रस्थान आहे। आज खूप आनंद होतोय की या सगळ्या मुलींचा फ्लॅग ऑफ उषाताई काकडेंच्या शुभ हस्ते झाला आहे आणि कुठल्याही गिर्यारोहण मोहिमेपूर्वी त्या मोहिमेला भारताचा ध्वज, आपल्या संस्थेचा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असतो। मला वाटतं आजच्या फ्लॅग ऑफमुळे नक्कीच या मुलींना अजून उत्साह आला असेल आणि एक जबाबदारी पण त्यांच्याकडं की हा झेंडा भारताचा आपल्याला त्या शिखर माथ्यावर घेऊन जायचं आहे आणि सुखरूप परत यायचं आहे। या मोहिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की या मोहिमेतली सर्वात लहान सदस्य ती 18 वर्षाची आहे आणि सगळ्यात ज्येष्ठ सदस्य 50च्या पुढचे आहेत। असं संमिश्र वयोगटातल्या या महिला आणि फक्त महिलांची अशी टीम ही पुण्यातून जाते। मला वाटतं पुण्यासाठी पण एक वेगळं असं हे अप्रूप आहे, आपल्या राज्यासाठी पण वेगळं आहे। आपण नेहमी म्हणतो नारी शक्ती काय आहे, तर ही नारी शक्तीचं प्रदर्शन या संघाच्या माध्यमातून होतं आहे आणि या मोहिमेमध्ये या मुली चांगल्या प्रकारे हिमालयात त्या शिखरावरती, मेंटोक कांगरी या शिखरावरती चढाई करतील आणि सुखरूप परत येतील असं मला वाटतं। हा विश्वास मी व्यक्त करतो।
एकतर या संघातल्या सगळ्या मुलींचे गिर्यारोहण प्रशिक्षण जे असतं ते पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर गेले 1 ते 1.5 वर्ष या सगळ्या मुली, या सगळ्या महिला सातत्याने सराव करत आहेत. त्यामध्ये फिजिकल फिटनेससाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार आहेतच, पण त्याचबरोबर डोंगरात जाऊन लाँग ट्रेकचं आयोजन केलं गेलं होतं. तेव्हा तोही डोंगरातल्या चढाई उतरायचा सराव चांगला त्यांचा झालेला आहे. याच्या जोडीला मेंटल फिटनेस पण खूप महत्त्वाचा असतो. कुठल्याही हिमालयन मोहिमामध्ये मानसिक ताकद ही खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी या मुलींनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यात मेडिटेशनवर जास्त भर दिला होता आम्ही. तर मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा, या सगळ्या गोष्टी नियमितपणे त्याचा सराव या सगळ्या मुली करत आहेत. ह्याच्या सगळ्याबरोबर अजून काही वेगळ्या गोष्टी या मुली करत आहेत, कारण गिर्यारोहण हा जो क्रीडा प्रकार आहे हा कुठेतरी दूर दऱ्याखोऱ्यात डोंगरांमध्ये आहे. याला आयवॉल्स नाही आहेत, आपल्यासमोर काही मॅच चालली नाही. तर नेमकं आम्ही काय करतो, हे गिर्यारोहक काय करतात, हे समाजाला किंवा दुसऱ्याला कधी पाहता येईल, तर त्याचं जेव्हा चांगलं छायाचित्रण होईल. आज खूप चांगली साधनं आहेत, अगदी आपल्या फोनमधून पण खूप चांगली फिल्म होऊ शकते. तर त्याचं एक छोटं प्रशिक्षण पण या मुलींना परवा देण्यात आलं आणि एक चांगलं चित्रीकरण करून या मुली येतील आणि आपल्या सगळ्यांना नेमकं कशा प्रकारे चढाई केली. माझं नाव अंजली प्रसाद कात्रे. गेली 12 वर्षापासून मी गिरीप्रेमी संस्थेशी जोडलेली आहे. अनेक मोहिमा केलेल्या आहेत. आता माझं वय फक्त 60 वर्ष आहे, सप्टेंबरमध्ये होईल. आणि उलट डोंगर दऱ्यात भटकायला लागल्यापासून मी अजून तरुण होत चालली, हे मला जाणवते. नाही, ज्येष्ठ नागरिक हे सगळं मेंदू इथून सुरू होतं की आता माझी 40 आली, आता माझे गुडघे दुखतील, BP होईल, ब्लड शुगर सुरू, काय असं काही नसतं. व्हायचं तेव्हा होऊ देत ना, माझे केस पांढरे होतील, मला ह्यात नाही काही फरक पडेल. जेव्हा व्हायचंय तेव्हा जे ते गोष्टी होतच राहणार वयाप्रमाणे. पण मनाने मी तरुण आहे, राहणार आहे. आणि हे सगळं गिरीप्रेमीच्या संस्थेत जोडले गेल्यामुळे, मी निसर्गाशी जोडले गेले आणि त्याच्यामुळे हे तारुण्य चिरतरुण राहणार आहे मी. फार नाही, शारीरिक एक ठराविक टप्प्यानंतर आपली शारीरिक क्षमता आपल्याला वाटतं संपली आहे. मग तेव्हा सगळं मनाचा खेळ असतो आणि मनाने फक्त माझे एक पाऊल जात राहायचंय. 18 साली एक माउंट कॅथेड्रल म्हणून 12 शिगरी ग्लेशियरमध्ये, ते सगळं गिरीप्रेमीमुळं. तर तेव्हा मी बेसपर्यंत मी गेले होते, समिट नव्हतं केलं. त्याच्यानंतर 21 साली माउंट कांग्याचे 2, कांग्याचे 1 आणि 2 असं, तेव्हा पण महिलांचीच मोहीम होती. तर कांग्याचे 2 मी सर केलं होतं. आणि त्यावेळेचा चॅलेंज असा होता की बेस टू समिट अँड बॅक टू बेस, असं एका स्ट्रेचमध्ये साधारण 22 तास आम्ही चालत होतो. आणि आता ही एक, आणि दरवर्षी आम्ही मेमध्ये मुलांबरोबर, गिरीप्रेमी ही संस्था जी आहे ते मुलांसाठी खूप काम करत, 10 ते 16 वयोगटातल्या. आणि त्यांच्याबरोबर दरवर्षी आम्ही वर्षभर सह्याद्रीत ट्रेक्स असतात. मी खूप खुश आहे आणि खूप एक्सायटेड आहे या एक्सपिडिशनसाठी. ही एक्सपिडिशन माझ्यासाठी खूप मोठा टप्पा आहे आयुष्यातला, पहिला आणि खूप मोठा. यासाठीची तयारी जी असते, बेसिक म्हणजे कुठलीही एक्सपिडिशन करण्यासाठी जो बेसिक क्रायटेरिया असतो, BMC कोर्स, बेसिक माउंटेनिंग कोर्स, तो कंप्लीट करायचा असतो. तो असतो 30 दिवसांचा, महिन्याभराचा कोर्स असतो, ज्यामध्ये तुमची ट्रेनिंग होते. स्नोमध्ये, आईसमध्ये ट्रेनिंग होते आणि रॉकमध्ये ट्रेनिंग होते, जी मी कालच कंप्लीट करून काल रात्री पुण्यात पोचले आहे. आणि ती मी केली आहे जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग, पहलगाम इथून, जम्मू काश्मीर इथून. आणि ते करून मी काल रात्रीच पुण्यात पोचले आणि उद्या आम्ही मोहिमेसाठी निघतो आहे. आणि यासाठी मी जेव्हा तिकडे होते तेव्हा आमची बाकीची टीम मेंबर्स आहेत ते इकडे पुण्यात प्रॅक्टिस करत होते, रेंज ट्रेक्स केले आणि भरपूर काही फिजिकल ॲक्टिव्हिटी, मेंटल फिटनेस आम्ही केला. आणि वी आर ऑल प्रिपेअर्ड टू गो फॉर द एक्सपिडिशन आणि वी आर सुपर एक्सायटेड.